रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।
करुणापाय विष्णवे प्रभु विष्णवे शान्ताकारं भुजगे शयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविद्यानुगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमो नमः। निर्गुणाची लावले ज्योती माझे देऊळ केली आत्मलिंग स्थापिले मल्ला म्हणे ऐसे स्थिती मल्ला म्हणे ऐसे स्थिती तुझे नामी सहज होती माझे देही देऊळ केले आत्मलिंग स्थापिले विठ्ठल। समर्थ सच्चिदानंद सद्गुरु गहिनीनाथांपर्यंत चालत आलेल्या गुरु परंपरेला अनेक 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 प्रणिपात करून वंदन करून सेवेसाठी घेतलेला हा समर्थ सच्चिदानंद सद्गुरु मल्लनाथ महाराज यांचा अभंगाच्या माध्यमातून मल्लप्पा महाराजांची अमृतवाणी म्हणजे विशेषतः गुरूंचं स्तोत्र गुरूंची आठवण आणि विशेषतः गुरूंची स्तुती अभंगाच्या माध्यमातून जेव्हा आपण पाहतो की बाबा सर्व ठिकाणी आपल्याला इथे काय तिथे सांगून जातात सर्व अभंगामध्ये गुरु तिथे आपल्याला ठळकपणे दिसून येतो। धन्य धन्य गुरुराव माझे देही दाविला देव माझे देही देऊळ केले आत्मलिंग स्थापिले। विशेषतः जेव्हा आपण या अभंगाच्या सर्वात प्रमुख या उद्देशाच्या बाबतीत जेव्हा आपण पाहतो आपल्याला असं लक्षात येतं माझे देही देऊळ केले। सामान्य तिथे देहाला जेव्हा आपले गुरु देऊळ करून टाकतात तर काय होते ते सांगतात देऊळ केले आत्मलिंग स्थापिले। सामान्य मानवाला तिथे भगवंताची गाठ घालून देणं त्याच्या हृदयामध्ये आत्मलिंगाची स्थापना करून देणारा म्हणजे कोण आहे केवळ गुरु आहे विठ्ठल। काही जण तिथे अवतार रूपाने या भूतळावर प्रगटतात आणि काही जण सामान्य व्यक्ती असतात आणि तपश्चर्येच्या माध्यमातून त्या तिथे परमात्म्याची तिथे गाठ घेतात बरं का। पण या गोष्टींचा जेव्हा आपण विचार करतो जेव्हा आपण याच्या समोर तिथे खालच्या तिथे एकदम पातळीपर्यंत जातो याच्या मुळापर्यंत जातो आपल्याला असं लक्षात येतं कुठलीही गोष्ट आपल्याला आयुष्यात जर प्राप्त करायची असेल किंवा आयुष्यात जर तिथे आपल्याला तिथे यशस्वी जर व्हायचं असेल काय करावं लागतं केवळ तिथे कर्म करावे लागतात विठ्ठल। आपल्याला असं लक्षात येतं की बाबा अनेक लोक वेगवेगळे प्रकारचे तिथे कर्म करत असतात पण बाबा जेव्हा आपण मानवाकडे पाहतो आणि जेव्हा आपण तिथे एखाद्या श्वानाकडे किंवा एखाद्या पक्षीकडे किंवा एखाद्या
त्या जनावरांकडे पाहतो, आपल्याला असं लक्षात येतं सगळे लोक तिथे आपल्या आपल्या रीतीने तिथे कर्म तिथे करत असतात. पण बाबा एखादं तिथे श्वान जे असतं ते मृत पावल्यानंतर वेगळ्या वेगळ्या गोष्टी त्याचे कामाला तिथे येत असतात. कोणाचं तिथे चमडं कामात येत असतं, कोणाचे दात कामात येत असतात, कोणाचे नख कामात येत असतं, कोणाची शेपूट तरी तिथे कामाला येत असते, कोणाचे केस तिथे कामाला येत असतात, वेगळे वेगळे तिथे गोष्टी कामाला येत असतात. पण मानव जेव्हा तिथे शांत होतो तेव्हा मानवाचं काही तिथे कामाला येत असतं का? मानवाचं काहीच तिथे कामाला तिथे येत नसतं. म्हणून फरक इथे आपल्याला असा दिसतो की बाबा मानवामध्ये आणि एखाद्या पशुमध्ये, पशु सुद्धा कर्म करतो, पण मानव जेव्हा कर्म करतो तो मेल्यानंतर काहीच मागे तिथे राहत नाही. केवळ काय राहतं तर त्याचं केलेलं कर्म राहतं. विठ्ठल कर्मच एक अशी गोष्ट आहे की जी आपल्याला भगवंतापर्यंत सुद्धा पोहोचू शकते आणि कर्मच एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला चांडाळापर्यंत सुद्धा पोहोचू शकते. विठ्ठल अशी गोष्ट आहे जी आपल्याला सर्व या गोत्यात अडकवते आणि कर्मच एक तिथे अशी गोष्ट आहे जी आपल्याला सर्व चक्रातून मुक्त करते. विठ्ठल आता अडकवणारे कर्म आणि मोक्ष देणारे कर्म किंवा मुक्त करणारे कर्म म्हणल्यानंतर आपल्याला तिथे असं म्हणावं लागतं. विठ्ठल दोन प्रकारचे कर्म तिथे सांगितलेत. एक तर तिथे अडकवणारे कर्म म्हणजे कुकर्म आणि तिथे आपल्याला सर्व गोष्टीतून सर्व चक्रातून सोडवणारे म्हणजे सुकर्म. दोघांमध्ये फरक इतकाच असतो की जसं आपण करतो तसं आपल्याला मिळतं. थोडक्यात तुम्हाला सांगतो. विठ्ठल पांडुरंग नावाची एक व्यक्ती एखाद्या एक गावामध्ये असते, शेती तिथे ती करत असते आणि शेती करत असताना तिथे त्याला दोन तिथे मुलं त्याला आयुष्यामध्ये प्राप्त होतात. दोन्ही मुलांचं नाव तिथे राम आणि लक्ष्मण तिथे असतं बरं का. दोघांचं नाव काय असतं? राम आणि लक्ष्मण. तिथे ते हळूहळू वाढत जातात, वय त्यांचं वाढत जातं आणि वाढत गेल्यानंतर तिथे लग्नाचं त्यांचं वय. तर वडील विचार करतात की बाबा यांचं लग्न करावं, यांच्यावर काहीतरी तिथे जबाबदारी तिथे टाकावी. पण दोघांमध्ये नातं कसं असतं? अतिशय प्रेमाचं असतं बरं का. अतिशय प्रेमळ तिथे नातं असतं आणि ते नातं कसं असतं? कधीही न तुटणारं नातं असतं आणि खरंच ते तसे राम आणि लक्ष्मणासारखे वादक तिथे असतात. बरेच दिवस निघून जातात, लग्न होतं. लग्न झाल्यानंतर रामाला काहीच तिथे वंश तिथे प्राप्त होत नाही, त्यांना काही मुलं होत नाही. पण लक्ष्मणाला तिथे 5 तिथे मुलं आणि मुली त्यांना तिथे होतात. बरेच दिवस होत जातात. पण काय होत असतं? दिवस जसे जात असतात दोन्ही जावांमध्ये काहीतरी वाद तिथे सुरू होत असतो बरं का. वाद सुरू होत असतो आणि मग मात्र भावांचं प्रेम तसंच असतं. त्यांना माहित असतं की बाबा आपल्या दोन्ही धर्मपत्नींमध्ये हे नातं कसं आहे, तरी ते तिथे मात्र काही लक्ष देत नसतात आणि तसेच दिवस काढत असतात. बरेच दिवस जातात, वाद वाढत जातो, भांडण तिथे वाढत असतं आणि घरात शांती तिथे नसते आणि लोकांना असं विचार येतो एवढा मोठा वाद तिथे चाललेला आहे, काय करावं? तर आपण तिथे वाटणी करावी, आपला संसार सुखाने करावा असं त्यांना वाटतं. बरेच दिवस परत त्यांनी तिथे विचार केल्यानंतर वाटणी करतात, आपल्या आपल्या कामाला तिथे लागलेले असतात, एकमेकाच्या सहाय्याने तिथे कर्म करत असतात आणि तिथे एक दिवशी काय होतं? चांगलं तिथे धान्य तिथे प्राप्त होते, शेतामध्ये भरपूर धान्य प्राप्त होतं आणि प्राप्त झाल्यानंतर संध्याकाळची वेळ तिथे असते. सर्व तिथे पोते वगैरे तयार करून लावलेले असतात. दोघेही एकमेकाच्या धान्यासमोर तिथे बसलेले असतात आणि बसल्यानंतर संध्याकाळची वेळ होती. लक्ष्मण म्हणतो की बाबा भावा, मी काय करतो, संध्याकाळची वेळ झालेली आहे, मी काय करतो, जाऊन तिथे जेवून येतो. तोपर्यंत तुम्ही काय करा, शेताचा आणि धान्याचं तुम्ही राखण करा. मी जेवून आल्यानंतर मी तिथे राखण करतो, तुम्ही परत घरी जा आणि तुम्ही तिथे राखण करा. राम म्हणतात ठीक आहे, आधी मी जातो, मग तू तिथे परत तिथे बस तिथे राखण करायला. राम तिथे जातात. राम गेल्यानंतर ते समोर राम गेल्यानंतर लक्ष्मणासमोर रामाचं धान्य तिथे पडलेलं असतं. ते धान्य बघून त्याच्या मनात असं येतं की बाबा आता भावाचं तिथे वय वाढत चाललंय, पुढे त्यांना कोणीच नाही, त्यांनी काय करायचं
करायचंय बाबा, त्यांना आपण काय करावं लागेल, त्यांना थोडीशी धनाची तिथे मदत करावी, आपलं धान्य काय करावं त्याच्यात तिथे टाकावं, पुढे त्यांना कोण सांभाळणार नाही, थोडस तिथे धान्य जास्त विकलं गेलं तर थोडेसे पैसे त्यांच्याकडे जास्त येतील, म्हणून तिथे एक मोठं पात्र उचलतात आणि मोठं पात्र उचलून 10 वेळा ते पात्र धान्याने भरून त्यांच्या धान्यामध्ये टाकतात बरं का, 10 वेळा टाकतात आणि टाकल्यानंतर असं तिथे बसून सोंग करतात की मी तिथे काहीच केलं नाही. लक्ष्मण शांत बसलेले असतात आणि बसल्यानंतर काही वेळानंतर राम तिथे जीवन येतात. जीवन आल्यानंतर ते बघितल्यानंतर त्यांना तिथे कळतं काहीतरी गडबड, ते काही बोलत नाही, म्हणतात लक्ष्मणा आता तू जा, जीवने मी इथे बसतो. मी बसतो म्हणल्यानंतर लक्ष्मण तिथे पुढे निघून जातो, राम तिथे बसतात आणि रामाच्या मनामध्ये असा तिथे विचार येतो की बाबा माझं तर काय पुढे तिथे कोणीच नाही, मला सांभाळणारं कोणीच नाही, घरी तिथे मुलं बाळ नाही, काय करावं, आपल्याला काही कामाचं नाही, आम्ही आणि आमची धर्मपत्नी किती खाणार आहेत, थोडं थोडं करून तिथे मात्र दिवस निघून जाते. आपल्यापैकी काहीतरी धान्य त्यांच्यामध्ये टाकावं म्हणून ते जवळचं पात्र घेतात आणि 10 वेळा ते पात्र भरून परत त्याच्यात तिथे टाकून देतात आणि काही तिथे वेळ झाल्यानंतर लक्ष्मण येतो आणि बसतो. दोघं एकमेकाकडे बघत असतात. लक्ष्मणाला वाटतं की आपलं प्रेम तिथे जास्त आहे आपल्या भावावर, मी तिथे भावाला सहाय्य केलं पाहिजे. रामाला वाटतं की बाबा आमचं काय कोणीच नाही, शेवटी जाऊन सगळं तिथे रामालाच तिथे मिळणार आहे, लक्ष्मणालाच तिथे मिळणार आहे, आपल्याला तिथे त्यांना सर्व काही त्यांना द्यायला पाहिजे. विषय आपल्याला या तिथे दृष्टांतातून असा पाहायला मिळतो की जसं आपण करतो तसं आपल्याला प्राप्त होतं. जेव्हा आपण कर्म पाहायला लागतो, आपण काय म्हणतो हिंदीमध्ये, जैसी करणी वैसी करणी विठ्ठल. लक्ष्मणाने रामाला इथे काय दिलं, तिथे प्रेम दिलं आणि परत त्याला तिथे काय मिळालं, प्रेमच मिळालं. पण वास्तव्यामध्ये जेव्हा आपण आपल्या आयुष्यामध्ये बघतो की बाबा आपल्याला असं वाटत असतं आपण चांगलं करतो पण आपल्यासोबत चांगलं का तिथे होत नाही, जेव्हा आपण सखोल याचा विचार करतो आपल्याला असं लक्षात येतं की कुठलीही गोष्ट जर आपण मुखातून म्हणत असतो, मुखातून म्हणत असताना काय होतं, आपला आवाज तिथे अंगातून तयार होतो आणि मुखातून बाहेर पडतो म्हणजे कुठे जातो, बाहेर पडतो म्हणजे कुठे जातो, शरीरातून बाहेर पडल्यानंतर आवाज, आपले शब्द या ब्रह्मांडामध्ये तिथे फिरत असतात. जे काही बोलतो ते मात्र तिथे आपण जरी लिहून जरी तिथे ठेवलेलं नसतं पण त्या मात्र ब्रह्मांडाच्या वाऱ्यावर ते तिथे शब्द ते तिथे फिरत असतात आणि फिरत असताना हे मात्र ते शब्द जसे आपण बोलतो तसेच ते मात्र परत आपल्याकडे येत असतात. जसं आपण वास्तवात विचार करतो की बाबा आपण करत आहोत चांगलं पण आमच्या सोबत चांगलं का होत नाहीये, कसं असतं बरं का, काही स्कीम असतात बँकच्या, काही लोन असतात वेगळे, काय असतं, पैसे दिले की काही जण कसे काय करतात, काही दिवसानंतर देतो, काही महिन्यानंतर देतो, काही वर्षानंतर देतो, काही जण लवकर देतात, काही जण उशिरा देतात, पैसे कधी कधी लवकर मिळतात, कधी कधी उशिरा मिळतात. कर्माचं सुद्धा तिथे तसंच असतं, कर्म केल्यानंतर त्याचं फळ कधी कधी लवकर मिळतं आणि कधी कधी जन्मानंतर मिळतं. संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर, लाईक नक्की करा.